रेरा कायद्यानं घर खरेदीदारांना कोणते हक्क दिले? फ्लॅट धारकांची फसवणूक होती असं एक प्रकारचं चित्र सरकारसमोर ते आलं स्पष्ट. आणि पूर्ण देशभरामध्ये त्यासाठी एकच कायदा असला पाहिजे ह्या माइंडसेट म्हणून सरकारने रेरा हा कायदा अस्तित्वात आणला. बिल्डर ड्राफ्ट आपल्याला देत असेल तर त्या ड्राफ्ट प्रमाणेच आपलं ॲग्रीमेंट असलं पाहिजे. फ्लॅट विक्री झाल्यानंतर सोसायटी फॉर्म करून दिली पाहिजे, त्याचं कन्व्हिन्स करून दिलं पाहिजे. जर कुठलाही स्ट्रक्चरल डिफेक्ट त्या कन्स्ट्रक्शनमध्ये असेल, स्ट्रक्चरमध्ये असेल, तर तो दुरुस्त करून बिल्डरने दिला पाहिजे. बिल्डर एका अकाउंटमध्येच पैसे घेतो आणि इकडचे पैसे तिकडं वापरतो, तर ही गोष्ट टाळण्यासाठी एस्क्रो अकाउंट केलेलं आहे. फ्लॅटचं पोझिशन मिळालं नाही वेळेवर तर आपण फ्लॅट होल्डर जाऊ शकतो रेरामध्ये. तसंच जर पैसे नाही मिळाले फ्लॅट होल्डरकडून तर बिल्डर सुद्धा रेरामध्ये केस दाखल करू शकतो. रेरा हे घर खरेदीदारांसाठी कशा पद्धतीनं फायद्याचं आहे आणि बिल्डरसाठी त्याच्यामध्ये काय तरतूद आहे? 2016ला रेरा कायदा आला तर त्याचा मूळ उद्देश हा होता की जे फ्लॅट विकत घेतले जातात, फ्लॅट विकले जातात, तर त्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये फ्लॅट धारकांची फसवणूक होती असं एक प्रकारचं चित्र सरकारसमोर ते आलं स्पष्ट. आणि पूर्ण देशभरामध्ये त्यासाठी एकच कायदा असला पाहिजे ह्या माइंडसेट म्हणून सरकारने रेरा हा कायदा अस्तित्वात आणला. तर त्याच्यामध्ये मेनली त्याचं स्ट्रक्चर कसं आहे तर त्याच्यामध्ये बिल्डर एखाद्या प्रोजेक्टबद्दलची माहिती, की प्रोजेक्ट कसा रजिस्टर होतो, कधी रजिस्टर करायला पाहिजे, रजिस्टर्ड नसेल झालं तर काय, त्याची काय प्रोसेस आहे, हे एका पार्टमध्ये दिलं आहे. दुसऱ्या पार्टमध्ये दिलं की बिल्डरच्या काय जबाबदाऱ्या आहेत. जसं आपण मगाशी म्हणालो की ब्रोशरप्रमाणे काम केलं पाहिजे, ॲग्रीमेंट करून दिलं पाहिजे, सोसायटी करून दिलं पाहिजे, किंवा 5 वर्षांत म्हणजे एखादा तुमच्या स्ट्रक्चरल काही डॅमेज असेल, डॅमेज म्हणण्यापेक्षा इश्यू असेल तर 5 वर्षांकरता बिल्डरची जबाबदारी असते ओसी नंतर वगैरे वगैरे. हे सगळे रिस्पॉन्सिबिलिटीज बिल्डरच्या दिल्या आहेत. फ्लॅट होल्डरच्या रिस्पॉन्सिबिलिटीज दिल्या आहेत की बिल्डरला जे ठरलेल्या ह्याच्याप्रमाणे पेमेंट केलं पाहिजे. बिल्डर जेव्हा म्हणाले ओसी आले त्याच्यामध्ये एवढ्या दिवसांमध्ये पोझिशन घेतलं पाहिजे, सोसायटी रजिस्ट्रेशनसाठी कोऑपरेट केलं पाहिजे वगैरे वगैरे. त्याच्यानंतर ह्या गोष्टींमध्ये कुठंही व्हायोलेशन आलं तर रेरा अथॉरिटीची एस्टॅब्लिशमेंट केली. तर आपण रेरा आता जसं मी सांगितलं की सिव्हिल कोर्टात वगैरे वेळ लागतो, कन्झ्युमर कोर्टात वेळ लागतो, तर फक्त स्पेसिफिकली ह्या गोष्टींसाठी आपण रेरामध्ये केस दाखल करू शकतो. तर त्या अथॉरिटीची अपॉइंटमेंट, रेराच्या ॲपिलेट ट्रिब्युनलसुद्धा आहे. काही कारणामुळे रेराची ऑर्डर आपल्याला नाही पटली तर आपण त्याच्या अपिलात जाऊ शकतो. तर ह्या सगळ्या तरतुदी ह्या रेरा कायद्यामध्ये दिलेल्या आहेत. आणि जसं मी सांगितलं की मॉडेल ॲग्रीमेंट किंवा पार्किंगबद्दलचे वेळोवेळी इश्यू केले सर्क्युलर्स इश्यू केले जातात की पार्किंग अशा पद्धतीने विकलं जाऊ शकत नाही किंवा काय जे काय असेल ते. बिल्डरनी किती अकाउंट एस्क्रो अकाउंट ओपन केलं पाहिजे, ज्या प्रोजेक्टमधले पैसे बिल्डर घेतोय त्याच्यासाठी सेपरेट अकाउंट ओपन केलं पाहिजे. आणि त्याच्या बऱ्याचदा असं होतं की बिल्डर एका अकाउंटमध्येच पैसे घेतो आणि इकडचे पैसे तिकडं वापरतो, तर ही गोष्ट टाळण्यासाठी एस्क्रो अकाउंट केलेलं आहे. तर अशा सगळ्या तरतुदी रेरामध्ये आहेत आणि हा त्यामुळं ग्राहकांसाठी फायद्याचा ठरतो. रेरा बॅलन्ससुद्धा करतो. बिल्डरच्या बाजूने सुद्धा त्याच्यामध्ये काही गोष्टी आहेत. फ्लॅट होल्डरची जी कर्तव्य आहे ती त्यांनी पूर्ण केली पाहिजेत. वेळच्या वेळी जसं फ्लॅटचं पोझिशन मिळालं नाही वेळेवर तर आपण फ्लॅट होल्डर जाऊ शकतो रेरामध्ये. तसंच जर पैसे नाही मिळाले फ्लॅट होल्डरकडून तर बिल्डर सुद्धा रेरामध्ये केस दाखल करू शकतो. तर हे दोन्ही बाजूनी तिथं होतं. रेरा दोन्ही बाजूंचं म्हणणं ऐकून घेते आणि मग त्याप्रमाणे त्याच्यावर ऑर्डर देते. तुम्ही रेरासोबत मोफा या कायद्याचा सुद्धा उल्लेख केला. तो कायदा नेमका काय आहे आणि त्याच्यामध्ये कशा पद्धतीचे हक्क जे आहेत फ्लॅट धारक आणि बिल्डरसाठी आहेत नमूद? तर मोफा हा 1963 साली आला, जसं मी मगाशी म्हणालो. त्यावेळेसची ज्या गरजा होत्या, ऑब्व्हियसली आत्ताच्या आपण 2025मध्ये आणि 1963मध्ये खूप जास्त फरक आहे. तेव्हा मल्टी स्टोरी बिल्डिंग नव्हत्या, खूप मोठे मोठे प्रोजेक्ट नव्हते. आता 3-3 हजार 2,500 हजार फ्लॅटचे प्रोजेक्ट आहेत. तर पूर्वी तशी गोष्ट नव्हती, पण तरीसुद्धा तो कायदा आजही रिलेव्हंट आहे. तर तो कशासाठी, तर मोफाच्या सेक्शन 3मध्ये ह्या गोष्टी दिल्या आहेत की बिल्डरवर रिस्पॉन्सिबिलिटीज कुठल्या कुठल्या असल्या पाहिजेत. सेक्शन 5मध्ये दिले की बिल्डरनी जे फ्लॅट होल्डर्सकडून जे पैसे घेतो त्याचं वेगळं अकाउंट केलं पाहिजे आणि त्याचा हिशोब हा फ्लॅट होल्डर्सला दिला पाहिजे. आणि बिल्डर हा त्या पैशांचा मालक नाही, तो फक्त त्याचा विश्वस्त आहे, अशी क्लिअर कट प्रोव्हिजन त्याच्यामध्ये दिली आहे. मोफा सेक्शन 7 असं सांगतं की एकदा फ्लॅट विक्री झाल्यानंतर जर प्लॅनमध्ये कुठली रिव्हिजन करायचं असेल तर फ्लॅट होल्डरची कन्सेंट घेणं आवश्यक आहे. आजही जिथं प्लॅन रिवाईज होत जातात तिथं मोफा सेक्शन 7 खाली सिव्हिल केसेस दाखल केल्या जातात, तिथं त्या बांधकामावर स्टे घेतला जातो. मुफा सेक्शन 10मध्ये सांगितलं की बिल्डरनी सोसायटी रजिस्टर करून दिली पाहिजे. 11मध्ये सांगितले कन्व्हिन्स करून दिला पाहिजे. आणि ह्या गोष्टी जर नाही केल्या तर सेक्शन 13 प्रमाणे बिल्डरवर गुन्हा दाखल होऊ शकतो. ही रेरामध्ये प्रोव्हिजन नाही. किंवा जर रेरामध्ये असं सांगितलं सोसायटी करून दिली पाहिजे, कन्व्हिन्स करून दिला पाहिजे, पण मुफामध्ये ते जर नाही केलं तर काय,
तर डिस्ट्रिक्ट डेप्युटी रजिस्ट्रार DDRची अपॉइंटमेंट केली, आपण तिथे जाऊन सोसायटी करून घेऊ शकतो, आपण तिथे जाऊन कन्व्हिन्स करून घेऊ शकतो. तर हा फायदा म्हणजे ह्या सगळ्या तरतुदी मोफामध्ये आहे. आता अशी अनेक प्रकरणं समोर आली आहे जिच्यामध्ये रेराचं सर्टिफिकेट हे खोटं बनवून घेतलंय. तर अशा वेळी ग्राहक म्हणून रेराचं सर्टिफिकेट हे खरं आहे की खोटं हे कसं ओळखायचं, आणि जर ते खोटं असेल तर बिल्डरवरती कशा पद्धतीची कारवाई करता येते? रेराचं जे सर्टिफिकेट आहे म्हणजे जेव्हा रेरामध्ये प्रोजेक्ट रजिस्टर केला जातो तर त्याचं मॅन्डेटरी वेबसाईटवर म्हणजे रेराच्या पोर्टलवर त्या प्रोजेक्टसाठीच एक वेगळं अकाउंट ओपन होतं आणि पूर्ण प्रोजेक्टचे डिटेल्स हे त्याच्यामध्ये टाकणं आवश्यक असतं. तर ते जेव्हा रेराचं सँक्शन मिळतं तेव्हा एक सर्टिफिकेट मिळतं. तेच जर खोटं असेल तर काय, हा जर विषय असेल तर रेराच्या वेबसाईटवर गेल्या गेल्या समजा प्रोजेक्टचा आपण नंबर तिथं टाकला तर तिथं रेराचे त्या प्रोजेक्टचे डिटेल्स येतात आणि तिथं रेराचं सर्टिफिकेट हे अपलोडेड असतं. जर आपण त्याच्यावर क्लिक केलं आणि सर्टिफिकेट तिथं मिळालंच नाही किंवा ते सर्टिफिकेट आणि आपलं सर्टिफिकेट मिसमॅच असेल तर हा फ्रॉड. बिल्डर ही आपली पण फसवणूक करतोय, रेराची सुद्धा फसवणूक करतो आणि ह्या गोष्टीसाठी बिल्डरवर गुन्हा सुद्धा दाखल केला जाऊ शकतो. त्याच्यामुळे बिल्डरला शिक्षा होते. त्यामुळे हा माल प्रॅक्टिस आहे, फ्रॉड आहे आणि डेफिनेटली याच्या अगेन्स्ट पोलीस स्टेशनलाच गेलं पाहिजे. आता अशा पद्धतीचे स्कॅम किंवा फ्रॉड आपण रेरावरती कशा पद्धतीचं नोंदणी करू शकतो किंवा कशा पद्धतीने तक्रार करू शकतो, आणि त्यासाठीची प्रक्रिया नेमकी काय असते? त्याच्यासाठीची प्रक्रिया अशी की रेराची जी प्रोसेस आहे ती हायब्रिड मोडमध्ये आहे, म्हणजे ऑनलाईन सुद्धा होते आणि ऑफलाईन सुद्धा होते. तर प्रोसेस अशी आहे की रेराच्या पोर्टलवर आपल्याला ज्याला कंप्लेंट करायची असेल तर त्याला त्याचं नाव, डिटेल्स, आधार कार्ड, पॅन कार्ड ह्या डिटेल्स टाकून एक अकाउंट ओपन करावं लागतं. त्या अकाउंटमध्ये ऑनलाईन रेराची पूर्ण प्रक्रिया असते की तुम्हाला केस कुठल्या प्रोजेक्टच्या अगेन्स्ट करायची, कोणाकोणाच्या अगेन्स्ट करायची आहे, हे सगळे डिटेल्स तिथं आपल्याला भरावे लागतात. आपण फ्लॅट कधी बुक केला आहे, किती अमाऊंट पे केली आहे, कुठल्या दिवशीचा आपलं डेट ऑफ पोझिशन आहे किंवा आपल्यासोबत एक्झॅक्टली काय फ्रॉड झाला आहे आणि त्याच्यासोबतचे आवश्यक सगळे प्रूफ, एव्हिडन्सेस हे सगळे आपल्याला तिथं अपलोड करायला लागतात. रेराचा एक फॉर्मॅट आहे, म्हणजे बऱ्याच लोकांना असं वाटतं की रेरा तर काय ऑनलाईन आहे, मी घर बसल्या करू शकतो का, तर 100% करू शकतो. पण ते योग्य पद्धतीने जर समजून घेतलं तर ते जास्त चांगल्या पद्धतीने इफेक्टिव्हली होईल. फक्त पोर्टलवर माहिती भरून कंप्लेंट रजिस्टर केली म्हणजे झालं असं होत नाही. तर रेराचा एक फॉर्मॅट आहे कंप्लेंट दाखल करण्याचा, सेक्शन 32 खाली कंप्लेंट दाखल होते. तर त्या फॉर्मॅटमध्ये तुम्हाला कंप्लेंट ड्राफ्ट करावी लागते आणि मग ती तुम्ही तिथं अपलोड करायची असते. हिअरिंग्ज होतात, हिअरिंग्ज हायब्रिड मोडमध्ये आहेत, ऑनलाईन सुद्धा आपण अटेंड करू शकतो. आपल्याला लिंक येते आपल्या ईमेल आयडीवर, लिंकवरून आपण घर बसल्या ती जॉईन करू शकतो किंवा तिथं जाऊन सुद्धा रेराचं चर्चगेटला ऑफिस आहे, तिथं जाऊन सुद्धा आपण ती हिअरिंग अटेंड करू शकतो. प्रोसेस अशी होते की पहिल्यांदा आपल्याला रेरा त्याच्यामध्ये एक प्रयत्न करते की ॲमिकेबल सेटलमेंट होतीये का, म्हणजे शांततेच्या मार्गाने चर्चा करून इश्यू सोडवता येतो का. तर पहिल्या तारखेला आपल्याला विचारलं जातं की मला कन्सिलिएशनला जायचं आहे का. जर आपण त्याला गेलो तर ती सुद्धा ऑनलाईन प्रक्रिया असते. रेराचे कन्सिलेटर्स असतात, त्यांना आपण दोन्ही बाजू आपलं म्हणणं जे आहे ते मांडते तिथं आणि मग ते आपल्याला जर सेटलमेंट होत असेल ॲमिकेबली तर मग तसा रिपोर्ट देते आणि आपलं सेटलमेंट टर्म्स फायनल होतात. पण तसं नाही झालं तर मात्र हिअरिंग्ज होतात, आपण आपली केस फाईल केलेली असते, समोरची जी पार्टी आहे त्याला रिप्लाय देते, आपल्याला त्याला परत रिप्लाय द्यायची एक संधी दिली जाते, ओरल आर्ग्युमेंट्स होतात, रिटर्न आर्ग्युमेंट्स दाखल करावे लागतात आणि मग रेराची ऑर्डर येते. आता घर खरेदी करताना आपल्यासोबत फ्रॉड झाला, आपण तशा पद्धतीची रेरावरची तक्रार पण दाखल केली, परंतु रेराचा निर्णय बिल्डर मान्य करत नसेल तर आपलं नेक्स्ट स्टेप काय असली पाहिजे? रेराच्याच प्रोसेसप्रमाणे प्रोसेस अशी आहे की आपण कंप्लेंट दाखल करायची, त्याची ऑर्डर रेरा आपल्याला देतं. बिल्डरला 2 महिन्याचा म्हणजे 60 दिवसांचा टाइम पिरियड असतो, त्याच्यामध्ये त्यांचा कंप्लायन्स करायचा असतो. 60 दिवसात जर कंप्लायन्स नाही केला तर त्याची पुढची प्रोसेस असते नॉन कंप्लायन्स, म्हणजे बिल्डरनी जे काही तुमची ऑर्डर दिली होती ती मान्य नाही केली आहे आणि आता मला तुम्ही त्याचं रिकव्हरी करून द्या. फॉर एक्झाम्पल आपल्याला बिल्डरकडून रेरा ऑर्डर की 20 लाख रुपये येणं आहे, तर आपल्याला नॉन कंप्लायन्ससाठी परत अप्लाय करावं लागतं. ती प्रोसेससुद्धा ऑनलाईन असते, फिजिकली असते, तुम्ही दोन्ही पद्धतीने जाऊ शकता. तिथं 1 किंवा मॅक्झिमम 2 हिअरिंग्ज होतात, कारण ही गोष्ट खूप क्रिस्टल क्लिअर आहे की बिल्डरला ही ऑर्डर दिली होती, त्याचा बिल्डरनी कंप्लायन्स केलेला नाही आहे आणि मग तिथून एक नॉन कंप्लायन्सची ऑर्डर निघते आणि तहसीलदाराला एक पत्र जातं की रिकव्हरी वॉरंटच निघतं डायरेक्ट की ह्या रिकव्हरी वॉरंट आहे आणि तो तुम्ही एक्झिक्यूट करा. आणि मग तहसीलदार ऑफिसमधून तो रिलेव्हंट तलाठी ऑफिसला जातो, जे कुठलं कन्सर्न तलाठी ऑफिस असेल, आणि तिथून बिल्डरला नोटिसा निघतात की अशा पद्धतीचं एवढ्या पैशांचं वॉरंट तुमच्या अगेन्स्ट आलेलं आहे, तुम्ही पेमेंट करा नाहीतर आम्ही तुमची जी प्रॉपर्टी आहे ती अटॅच करतो. आणि मग तिथून ती त्याच्या बिल्डरच्या प्रॉपर्टीची अटॅचमेंट होते आणि मग तुमचे पैसे हे रिकव्हर केले जातात. तर ही अशा पद्धतीची प्रोसेस आहे. ही प्रोसेस लेंदी आहे, ह्याला थोडा वेळ लागतो, पण ही इफेक्टिव्ह आहे.
आणि बऱ्याच केसेसमध्ये आम्ही बघितलं की म्हणजे मी क्लायंट पण येतात माझ्याकडे, मी त्यांना हीच गोष्ट सांगतो की जेव्हा तुम्ही प्रोसेस चालू कराल म्हणजे 70 ते 80% केसेस या म्हणजे सुरुवातीला 30-40% केसेस या सेटलमेंटच होतात. कारण बिल्डरला माहिती असते की बिल्डर आमची चूक आहे आणि बिल्डर सेटल करतो. बऱ्याचदा बिल्डर थोडं पुढे जातो पण ऑर्डर आल्यानंतर तो मान्य करतो की ठीक आहे मला द्यावंच लागणार आहे. आणि अगदी मोठ्यावर मोजण्यासारख्या 5-10% केसेस या तिथपर्यंत जातात. त्यामुळे माझं असं म्हणणं असतं की तुम्ही चालू तरी केलं पाहिजे. जी प्रोव्हिजन तुमच्याकडे तुम्ही चालू करा, हळूहळू तुम्हाला त्याचा रिझल्ट नक्की येतो. आता रेरा सोबत आपण अशा प्रकरणांमध्ये म्हणजे फ्रॉडच्या प्रकरणांमध्ये कंझ्युमर कोर्टचा पर्याय आपल्याकडे असतो का, आणि जर असेल तर कशा पद्धतीने आपण पुढे जाऊ शकतो, प्रोसेस काय असते? आणि कंझ्युमर कोर्टचा पर्याय नक्की आहे. कंझ्युमर कोर्टात केसही दाखल केली जाऊ शकते. कंझ्युमर कोर्टाचे हे जे आहे ते ऑनलाईन सिस्टीम अजूनपर्यंत नाही आहे, ऑफलाईनच सगळ्या गोष्टी आहेत. तर तुमचं जे कन्सर्न कंझ्युमर कोर्ट आहे तिथं तुम्हाला ही पूर्ण केस त्यांच्या फॉर्मॅटमध्ये दाखल करायला लागते. मग त्याचे वेगवेगळे फॉर्मॅट असतात, ॲफिडेव्हिट्स असतात, इंडेक्स वाईज तुम्हाला सगळे डॉक्युमेंट दाखल करायला लागतात. तिथून बिल्डरला नोटिसा निघतात, बिल्डर तिथं येतो, त्याचं म्हणणं दाखल करतो. तिथे एव्हिडन्स हा एक स्टेज आहे जी रेराच्या ह्याच्यात नाही. आपण सुरुवातीलाच आपले एव्हिडन्स दाखल करतो, पण कंझ्युमर कोर्टामध्ये एव्हिडन्स ही वेगळी स्टेज आहे. त्यामुळे तुमची कागदपत्र हे तुम्हाला वेगळ्या पद्धतीने एव्हिडन्स ॲफिडेव्हिट सोबत दाखल करावी लागतात. तिथेही ओरल आर्ग्युमेंट्स होतात, रिटर्न आर्ग्युमेंट्स होतात आणि त्याच्यामुळे ऑर्डर येते. साधारणपणे या प्रोसेसला तिथं 2 ते 2.5 वर्ष हे लागू शकतात. आता किती फास्ट होतात त्याच्यावर अवलंबून असतं. कंझ्युमर कोर्टामध्ये एक अशी गोष्ट आहे की त्याचे 3 वेगवेगळ्या अथॉरिटीज आहेत. एक आहे डिस्ट्रिक्ट, दुसरी आहे स्टेट आणि तिसरी आहे नॅशनल. जर तुमचा जो क्लेम आहे म्हणजे तुम्ही समजा एखादा फ्लॅट विकत घेतला असेल, तो 50 लाखाच्या खाली असेल तर तुम्ही डिस्ट्रिक्ट कंझ्युमरला जाऊ शकता. 50 लाख ते 2 करोडमध्ये असेल तर तुम्ही स्टेटला जावं लागतं, आणि त्याच्यापेक्षा जास्त असेल तर तुम्हाला नॅशनल कंझ्युमर कमिशनला जावं लागतं, आणि ते दिल्लीत आहे. त्यामुळे हे जे प्रॉब्लेम्स आहेत मग त्याच्यापेक्षा रेरा हे कधी पण बेटर आहे. पण मेकॅनिझम अवेलेबल कंझ्युमर कोर्टाचं सुद्धा आहे आणि तुम्ही तिथेही केस दाखल केली जाऊ शकतो. आता एखादा प्रोजेक्ट असेल, त्या प्रोजेक्टमध्ये ग्राहक म्हणून मी पैसे इन्व्हेस्ट केले, मी घर बुक केलं, परंतु बऱ्याचदा असं होतं की घर कम्प्लिशन किंवा अर्ध्यावरती बांधकाम आलं असेल त्यावेळेस नेमकं बिल्डरचा दिवाळखोर निघालं किंवा बांधकाम थांबलं किंवा काहीतरी फ्रॉड आला. अशा वेळेस काम बंद पडतं, ग्राहकाचे पैसे अडकून पडलेले आहेत. अशा वेळेस ग्राहकाने काय केलं पाहिजे? ह्या प्रश्नाचं उत्तर देताना ह्याच्यामध्ये वेगवेगळे पर्याय असतात, ऑप्शन्स असतात, पॉसिबिलिटीज आहेत. तर पहिल्यांदा असं होतं की बिल्डरला जर तो प्रोजेक्ट पुढं कॅरी फॉरवर्ड करणं शक्य नसेल, कन्स्ट्रक्शनच करणं शक्य नसेल, तर अशा वेळेस तो दुसऱ्या बिल्डरला त्याच्यामध्ये इंट्रोड्यूस करू शकतो. आणि ज्या लोकांनी तिथं फ्लॅट खरेदी केले तर त्यांच्या कन्सेंटनी ही अपॉइंटमेंट होऊ शकते, आणि तो जो नवीन बिल्डर आहे तो तिथं येऊन पुढं काम करून लोकांना फ्लॅट देऊ शकतो. बऱ्याचदा जो बिल्डर आत्ताचा जो करंट बिल्डर आहे त्याची जर इच्छा नसेल, बऱ्याचदा असं होतं की लोक करतही नाहीत आणि सोडतही नाहीत. मग अशा वेळेस फ्लॅट होल्डर जे आहेत ती त्यांची सोसायटी फॉर्म करून किंवा एक असोसिएशन फॉर्म करून हे रेरामध्ये केस दाखल करू शकतात की हा बिल्डर आम्हाला नको आहे, ह्याच्याऐवजी तुम्ही दुसरा बिल्डर अपॉइंट करा, ह्या बिल्डरला काढून टाका. रेरा त्या बाबतीत तशी ऑर्डर देतं आणि सोसायटीला किंवा असोसिएशनला सांगतं की तुम्ही तुमचा रोड मॅप द्या. जर तुमच्याकडे एखादा बिल्डर असेल जो टेक ओव्हर करायला तयार असेल तर त्याला घेऊन या आणि आपण त्या पद्धतीने तो प्लॅन करू. आता तुम्ही एक शब्द त्याच्यामध्ये वापरला की दिवाळखोर. तर हा दिवाळखोर आपण खूप सोप्या शब्दात वापरतो की दिवाळखोरी निघाली, पण त्याची एक प्रोसेस आहे जी नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्युनलमध्ये केली जाते. NCLT मध्ये दिवाळखोरीचा ऑर्डर येते, आणि तशी ऑर्डर आल्यानंतर मग ज्या खाली केसेस चालू आहेत, रेरामध्ये केस चालू आहे, कंझ्युमर कोर्टात केस चालू आहे, सिव्हिल कोर्टात चालू आहे, तर त्या सगळ्या केसेस बंद कराव्या लागतात, आणि मेन जी आहे ती NCLT मध्येच सगळी केस चालते. तर त्याचं रेझोल्युशन कसं होतं, तर तिथे एकदा बिल्डरची दिवाळखोरी डिक्लेअर झाली की फ्लॅट होल्डरसाठीचा आणि बिल्डर आणि त्यांच्यामध्ये समन्वय साधण्यासाठी आणि NCLT मध्ये समन्वय साधण्यासाठी एक रिझोल्युशन प्रोफेशनल RP अपॉइंटमेंट होते, आणि तो RP नवीन बिल्डरला अपॉइंट करतो आणि एक रिझोल्युशन प्लॅन बनवला जातो की एवढे फ्लॅट देणं आहे, एवढे आतापर्यंत विक्री झालेत, त्यांची XYZ अमाऊंट देणं शिल्लक आहे. तर मग नवीन जो बिल्डर येणार आहे तर त्याला जर ॲडिशनल फ्लॅट बांधून तिथं जर फायदा होत, ऑब्व्हियसली जर फायदा होत असेल तर नवीन बिल्डर येईल. आणि अशा पद्धतीने RPचा जो प्लॅन आहे तो पास केला जातो आणि मग ती प्रोसेस पुढे होतो. तर अशा ह्या पॉसिबिलिटी त्याच्यामध्ये असतात. रेरा कायद्यानं घर खरेदीदारांना कोणते हक्क दिले आहेत जे आपण सोप्या शब्दात सांगू शकाल? रेराने घर खरेदीदारांना सगळ्यात पहिल्यांदा हा हक्क दिलाय की तुम्हाला प्रोजेक्टची पूर्ण माहिती मिळाली पाहिजे. एखादा प्रोजेक्ट घेताना पूर्ण माहिती मिळाली पाहिजे. कशी मिळेल? आता इझिली अवेलेबल वे काय आहे, आपण घर बसल्या
वेबसाईटवर रेराच्या पोर्टलवर जाऊ शकतो. रेराचे सगळे डॉक्युमेंट्स आणि पूर्ण प्रोजेक्टचे डिटेल्स आपल्याला तिथे मिळतात. तर आपण ज्या प्रोजेक्टमध्ये घर घेतो त्याची पूर्ण माहिती आपल्याला तिथे मिळते. ती माहिती मिळणं हे आवश्यक आहे. दुसरी गोष्ट अशी की जे बिल्डर ड्राफ्ट आपल्याला देत असेल तर त्या ड्राफ्टप्रमाणेच आपलं ॲग्रीमेंट असलं पाहिजे. हा दुसरा विषय. तिसरा विषय की 10% पेमेंट झालं म्हणजे टोटल समजा 10 लाख रुपयाचा फ्लॅट, आजकाल येत नाही 10 लाख रुपयाचा फ्लॅट, पण जर येत असेल तर 10% पेमेंट म्हणजे 1 लाख पेमेंट झाल्यावर तुमचा ॲग्रीमेंट रजिस्टर करायला पाहिजे. बऱ्याचदा बिल्डर पैसे घेतात, ॲग्रीमेंटच रजिस्टर करत नाही, तर ती बिल्डरची रिस्पॉन्सिबिलिटी आहे. त्याच्यानंतर फ्लॅट घेतल्यानंतर तो जी डेट ॲग्रीड डेट ऑफ पोझेशन जी आहे त्या तारखेलाच पोझेशन मिळालं पाहिजे. नाही मिळालं तर अगदी दुसऱ्या दिवशीपासून इंटरेस्ट चालू होतो. हा त्याच्यामध्ये अजून एक ती प्रोव्हिजन आहे. दुसरी की एकदा सोसायटी फॉर्म झाल्यानंतर फ्लॅट विक्री झाल्यानंतर सोसायटी फॉर्म करून दिली पाहिजे, त्याचं कन्व्हिन्स करून दिलं पाहिजे. तर ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये आहेत. बरं एवढंच नाही, कम्प्लिशनच्या नंतर बिल्डरची 5 वर्षांपर्यंतची रिस्पॉन्सिबिलिटी. जर कुठलाही स्ट्रक्चरल डिफेक्ट त्या कन्स्ट्रक्शनमध्ये असेल, स्ट्रक्चरमध्ये असेल, तर तो दुरुस्त करून बिल्डरने दिला पाहिजे. ही बिल्डरची रिस्पॉन्सिबिलिटी. तर ह्या सगळ्या रिस्पॉन्सिबिलिटीज बिल्डरवर आहेत आणि फ्लॅट होल्डर या प्रत्येक गोष्टीसाठी रेरामध्ये जाऊ शकतो आणि ती गोष्ट एक्झिक्यूट करून घेऊ शकतो. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ. सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.